फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. अगोदर माझे सासर होतं, आता मी चेंज करून गृहिणीचं आयुष्य असं ठेवलेलं आहे. तर त्याचं कारण असं आहे की माझ्या चॅनलला हेच बघायला मिळतं की म्हणजे घरी राहणारी एक गृहिणी काय करते दिवसभरात, हेच सगळं बघायला मिळतं. त्यामुळे म्हणून मी चॅनलचं नाव चेंज करून गृहिणीचं आयुष्य असं ठेवलेलं आहे. तर आज सकाळी सकाळी घरामध्ये काहीतरी असं न घडण्यासारखं घडलं. तर सकाळी नाश्ता वगैरे झाला, म्हणजे नाश्ता वगैरे सकाळचा स्वयंपाक वगैरे करून झालेला होता. त्यानंतर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे करून झाल्या. त्यानंतर मग किचन वगैरे सकाळीच स्वयंपाक वगैरे सगळं झालं की मग आपलं किचन आपण जसं नेहमी धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवतो, त्याप्रमाणे मी पण स्वच्छ केलं. धुवून वगैरे झालेलं किचन आणि चहा बनवायचं होतं, त्यामुळे गॅस चालू केला आणि चहा ठेवला. तर अचानक ते काचेची जी 4 याची बर्नरची शेगडी आहे ना, ती अशी म्हणजे आवाज झाला असा मोठा आणि फटाक दिशेने ती अशी फुटली. काच जी असते ना, तिच्या खाली काच, ती काच आहे ना फुटली आणि ती एकदम असं भूकंप झाल्यावर कसं हळूहळू एकदम ते खाली 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 जातं, तसं ती बर्नर एकदम असे खाली खाली जाऊन आणि ते एकदम खाली जाऊन बसले. तर बघितलंच असेल तुम्ही, एकदम असे खाली खाली गेलेले होते. तर पहिला जो होता ना बर्नर, ज्यावर ठेवलेलं होतं चहाचं पाणी, ते सगळ्यात जास्त खाली गेलं. त्यानंतर मग मी थोड्या वेळ मग एकदम घरात असं कोणीही नव्हतं, मी आणि आई आम्ही दोघीच होतो. त्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन आलं, कारण किचनमध्ये मी होते आणि आई अंघोळीला गेलेली होती आणि तेव्हा हे असं घडलं. तर मी तर खूप घाबरले होते की हे असं अचानक कसं झालं. त्यानंतर मग काचा वगैरे सगळ्या त्याच्या काढून आणि हे केल्या, कारण घरात नायरा असल्यामुळे भीती वाटत होती, कारण ते पूर्ण असं ती जी शेगडीचं हे असतं ते पूर्ण काचेचं असतं. तर ते पूर्ण असं त्याचा चुराचुरा झालेलं होतं, एकही काच अशी मोठी नव्हती, सगळ्यांचा चुराचुरा झालेला. म्हणून मग त्या भरून घेतल्या सगळ्या, अशा एक एक काढून काढून अशा भरून घेतल्या, जेवढ्या जमतील तेवढं सगळं किचनवरचं साफ करून. आणि ते एकदम असं सापळासारखी तिला शेगडीला बनवून ठेवलेलं होतं. तर मग त्यानंतर तर मग दिवसभरात चहा नाही, काही नाही बनवायला मिळालं, कारण नायराचे पप्पा देखील घरी नव्हते, ते गेलेले होते कामाला. त्यामुळं मग संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागणारच होती. शेगडी घ्यायला जायचं म्हटलं तरी लगेच जाणं हे नव्हतं, कारण घरात कोणीतरी पाहिजे होतं जे आम्हाला घेऊन जाईल. त्यामुळे मग ते रखडलं. त्यानंतर मग सॉरी, संध्याकाळी मग ते आल्यानंतर ताई आणि ते गेलेले शेगडी घेण्यासाठी. तर मग ह्यावेळी विचार केला की आपण आता काचेची शेगडी नाही घ्यायची. एवढ्या वर्ष, म्हणजे तरी खूप वर्ष चालली आमची ही शेगडी जी होती, ही 15 वर्षापर्यंत तरी चाललेली आहे, 15 वर्ष तरी चाललेली आहे. तर असं नाही की नवीन घेतल्याने लगेच हे झाली. त्यानंतर मग नवीन घेतली. तर मग आम्ही ह्यावेळेस विचार केला, आता ती तर वापरून झाली आहे, म्हणून ह्यावेळेस आम्ही घेतली स्टीलची, कारण स्टीलची पण 4 बर्नरची मिळाली. त्यामुळे मग विचार केला आता ह्यावेळेस काचेची नको, आपण स्टीलची घेऊया. तर आम्ही प्रेस्टिजची शेगडी जी आहे ती घेतली. तर तुम्हाला जर त्याची प्राईस वगैरे काय हे करायची असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल की त्यासाठी वाटल्यास मी व्हिडिओ बनवून हे करेल. तर प्रेस्टिजची घेतलेली आहे, 4 बर्नरची ही शेगडी आहे आणि खूप छान, म्हणजे खूप मस्त वाटत होती अशी ती चमचमीत. अगोदरची काळी होती आणि आता ही चमकणारी होती, खूप छान वाटत होतं. मग नायराच्या हाताने त्याची पूजा वगैरे करून घेतली शेगडीची. तर मस्त अशी पूजा वगैरे करून झाली. त्यानंतर मग उशीर झालेला होता स्वयंपाक करण्यासाठी. तर विचार केला आता काय बनवावं, तर लवकर असं बनेल असं काहीतरी बनवायचं होतं. तर सकाळचे चपात्या आणि चपात्या होत्या उरलेल्या, त्यामुळे मग विचार केला काहीतरी भाजी आणि वाटाणे होते. त्यामुळे मग विचार केला ह्या सीझनमध्ये असाही एकदाही वाटाणा भात बनलेला नाही आहे, तर आज वाटाणा भात आणि हेच बनवूया भाजी. तर मग भाजीला मी विचार केला की कांद्याची पात बनवूया. तर गॅसवर सगळ्यात अगोदर दूध गरम करून घेतलं, कारण नवीन शेगडी होती. तर गोड बनवत बसलं असतं तर जेवण बनवून झालंच नसतं, त्यामुळे गोडाच्या नादी लागलो नाही. डायरेक्ट दूध गरम करून घेतलं सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. तर स्वयंपाकामध्ये बनवायची होती कांद्याची पात आणि हे काय म्हणतात त्याला, वाटाणा भात सांगितलं मी अगोदर. तर वाटाणा भात बनवून आणि कांद्याची पात याची भाजी बनवायची होती. तर भाजी वगैरे स्वच्छ करून ठेवलेली होती, फक्त बनवायची होती. त्यामुळे मग विचार केला पटापट होऊन जाईल आणि हे होईल. तर
शेगडी आणता आणता उशीर झालेला होता, कारण गेलो अगोदर आम्ही विचार केलेला डीमार्टमधून घेऊया. डीमार्टमध्ये गेलो तर तिथे ज्याप्रमाणे आम्हाला हवी होती त्याप्रमाणे नव्हते. 4 बर्नरचे आम्हाला तिथे मिळालेच नाही. तिथे फक्त 3-3 बर्नर असतात त्याच शेगड्या होत्या. तर आम्हाला 3ची नको होती, कारण अशी आम्हाला गरज पडते ती 4ची, कारण सकाळची गडबड खूप जास्त असते. त्यामुळे पाणी, चहा, पुन्हा जेवण वगैरे असं सॉरी नाश्ता वगैरे त्यासाठी आम्हाला 4चीच गरज असते. म्हणून मग आम्हाला 4ची घ्यायची होती. म्हणून मग आम्ही डीमार्टमध्ये बघितलं, नाही मिळाली. त्यामुळे म्हणजे मी नव्हती गेली, नायराचे पप्पा आणि ताई गेलेल्या होत्या आणि नायरा असे तिघे गेलेले होते. तर तिथे बघितले त्यांनी, व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवला. तर मग तिथे आम्हाला ते नाही पटलं. त्यामुळे मग नंतर मग आम्ही विचार केला की भांड्यांच्या दुकानामध्ये मिळेल, तिथे चांगल्या प्रकारे अवेलेबल होईल. म्हणून मग भांड्यांच्या दुकानामध्ये बघितली. तर ही प्रेस्टिजची तिथे ही रफ अँड टफ यूज करण्यासाठी त्याने म्हटलं की ही चांगली आहे, रफ अँड टफ यूज करू शकता तुम्ही ह्याचा. तर आम्ही विचार केला, काचेची होती ती पण आपल्याकडे एवढे दिवस चालेल, तर स्टीलची घेतल्यानंतर तर ती आणखीन जास्त दिवस चालेल आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा. म्हणून मग स्टीलची घेतली, कारण ही बघायला खूप छान वाटत होती. त्यामुळे मग आम्ही ही घेतली. तर म्हणून मग मी लगेच हे केलं, भाजी वगैरे हे केलेली होती. तर भाजीची तयारी केली आणि भाजीला फोडणी दिली. मस्त असा लसूण टेचून टाकला, कांदे कापून घेतले. जे पातीला कांदे होते थोडेसेच होते, जास्त नव्हते ह्या पातीला कांदे. त्यामुळे मग मस्त असे त्यांना पण कापून टाकून घेतलं, कारण हे असे ठेवले ना कांदे की मग हे वेस्ट होऊन जातात. कधी आठवणीत आले तर कापून आणि भाजीत टाकायला मिळतात, नाहीतर मग ते इकडे तिकडे पडत राहतात. त्यामुळे मी पातीचा कांदा त्यामध्येच टाकून घेते. जास्त असले तर ठेवते, मोठे मोठे असले तर ठेवते, पण हे जास्त मोठे नव्हते, छोटे छोटे होते. त्यामुळे त्यामध्येच टाकून आणि मस्त असे त्यांनाही त्या तेलामध्ये परतून घेतलं. सगळ्यात अगोदर लसूण टेचून टाकला, त्यानंतर कांदाची पातीचे जे कांदे होते ते घातले, पातीचे कांदे होते ते घातले आणि त्यानंतर मस्त असं त्याच्यावर कांद्याची पात जी मी कापून ठेवलेली होती तिला मस्त असं धुवून वगैरे घेतलेलं होतं आणि ते टाकून दिलं. तर आज मी भाजी कढईत वगैरे नाही तर तव्यात करते, लोखंडी तव्यात, कारण जास्त भाजी नव्हती, थोडीशीच करायची होती. त्यामुळे मग ती तव्यामध्ये बरोबर करायला येईल असं माझा अंदाज होता. त्यामुळे मी विचार केला आता कढईत करण्यापेक्षा तव्यात करूया, म्हणजे तव्यात केलेली भाजी ॲक्च्युली टेस्टी लागते, पण ती जास्त करायची असल्यामुळे मग तव्यामध्ये नाही. मग थोडं काही करायचं असेल तेव्हा मग आम्ही तव्यामध्येच बनवतो किंवा कढईचा वापर नाही करत. तर त्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि मस्त अशी भाजी हलवून मस्त अशी परतायला ठेवली. तर मी यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे, जे काही पाणी आहे ते तिचं जे अंगचं पाणी आहे पालेभाज्यांचं तेच. पालेभाज्यांमध्ये आम्ही शक्यतो पाणी नाहीच घालत सुक्या भाज्या करायच्या असल्यावर. म्हणून मग मी पण पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे. हे सगळं जे पाणी आहे ते भाजीचं पाणी आहे. आणि सध्या कसं आहे, सीझन असल्यामुळे आहे ना, भाज्यांना पाणी खूप जास्त प्रकारे सुटतं आणि मस्त अशा त्यांच्याच पाण्यामध्ये मस्त शिजल्या जातात. बाकी इतर वेळेस सीझन असताना भाज्या आणल्या की त्यांना शिजवताना जे पाणी भाजीचं निघतं ते पाणी खूप कमी असतं. पण आता हिरव्यागार अशा भाज्या आहेत ना मार्केटमध्ये, त्यामुळे मस्त पाणी सुटतं भाजीला. तर मग ते ठेवलं गॅसवर आणि तोपर्यंत मी विचार केला शेंगदाणे आणि मिरची वाटून घेऊया जेणेकरून भाजीत टाकण्यासाठी. तर शेंगदाणे आणि मिरची थोडंसं असं जाडसरच वाटून घ्यायचं होतं. तर मग मी तोपर्यंत मिक्सर लावला आणि लगेच शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली, कारण तोपर्यंत भाजी थोडीशी शिजून आणि थंड बनते, शिजली असती आणि पाणी देखील तिचं आटलं असतं. म्हणून शेंगदाणे आणि मिरची वाटायला घेतली आणि शेंगदाणे आणि मिरचीचा जो कूट केलेला होता, कूट म्हणजे जाडसर असं वाटून घेतलेलं होतं, तर ते त्यामध्ये घालून मस्त अशी भाजी शिजायला ठेवायची. मीठ वगैरे मस्त आपल्या अंदाजाने घालून मस्त अशी सुक्की भाजी करायची. छान लागते, खूप टेस्टी लागते. कधी एकदा करून बघा आणि आवडली. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंटही करत जा कधीतरी. मला पण कळू देत माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता, कसे बघतात, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, हे तरी मला कमेंटमध्ये सांगत जा. तर नक्की ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांना मी अशी रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही बनवण्यासाठी चांगलं वाटेल. पुढच्या वेळेला आणखीन चांगल्या प्रकारे मी हे बनवल. तर त्यामुळे नक्की मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर. आणि
नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचे काही पैसे जात नाहीत, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका, तर सबस्क्राईब पण करा. त्यानंतर मग भाजी शिजेपर्यंत मी विचार केला तोपर्यंत एका साईडला कांदा चिरून घेते, म्हणजे वाटाणा भात मला घालायला येईल. म्हणून मग मी वाटाणा भातची ही तयारी करत आहे. तर वाटाणा भातसाठी कांदा कापून घेतला, मस्त असा लांब लांबच कापून घेतलं, जास्त काही बारीक केलेला नाही आहे कांदा. सॉरी, लांबडे लांबडे असे कांदे कापून घेतले. आणि त्यानंतर मग बाकी होतं ते वाटाणा भातला फोडणी द्यायचं. तर वाटाणा भात हे करण्यासाठी मी तोपर्यंत म्हणजे याच्या अगोदर मी त्या पातेल्यामध्ये हे तळवून घेतले, कुरडई वगैरे असतात ना, कुरडई तळवून घेतले आणि थोडेसे पापड होते ते पण तळवून घेतले. त्यानंतर मग वाटाणा भातला मी विचार केला त्याच भांड्यामध्ये फोडणी देऊन आणि ठेवून देईल. तर त्यामध्ये तेल जास्त होतं, त्यामुळे मग तेल काढून घेतलं. खूप जास्त तेल नाही वापरायचं आहे, त्यामुळे मग भात देखील जास्त करायचा नव्हता, कारण आमच्याकडे डायबिटिक असल्यामुळे असे भात वगैरे जास्त बनवलं जात नाही, क्वचित कधीतरी बनवलं जातं. पांढरा भात आम्ही रोजच बनवून थोडे म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे ते खात नाही, मग त्यामुळे असं स्पेशली असं बनवायचं म्हटलं तर ते चांगलं नाही वाटत. म्हणून विचार केला की चला आज बनवूया आणि खाऊया. म्हणून जास्त नाही बनवला, थोडासाच बनवलेला होता आमच्या तिघींपुरता. त्यामुळे मग पण सगळ्यांना आवडला आणि चांगला लागला होता भात. तर राई जिरं घालून पहिलं फोडणी दिली. तर मसाला वगैरे, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला वगैरे काही नव्हतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ह्या भातामध्ये टाका. माझ्याकडे काहीही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मग मी कसं झटपट असं जसं होईल तसं आपल्या घरात जे मसाले असतील त्याच मसाल्यांमध्ये बनवलेलं आहे. तर राई जिरं झालं, त्यानंतर कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला, त्यानंतर कांदा टाकला. कांदा परतण्यासाठी ठेवला, लाल होण्यासाठी. तोपर्यंत टोमॅटो कापून घेतले, कारण भातामध्ये टोमॅटो आणि कांदा मला सगळ्यात जास्त आवडतं. असंच फक्त लसूणचा भात मला नाही आवडत. तर त्याबरोबर मी हे खोबरं, मिरची आणि लसूण असं हे थोडंसं जाडसर वाटून टाकलेलं होतं, कारण मला खूप आवडतं हे टाकून, आणि बनवलेला भात मला सगळ्यात जास्त आवडतो खाण्यासाठी. आणि मला आवडतो म्हणून मलाच खायचं होतंच. खरं तर माझीच इच्छा झालेली होती की वाटाणा भात खायचा. ह्या सीझनमध्ये एकदाही बनवलेला नाही आहे, त्यामुळे मग मी विचार केला पुन्हा बनेल की नाही, तर आज तरी आपल्या इच्छेप्रमाणे बनवावं. म्हणून मग ते मस्त असं तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. खोबरं, कांदा आणि लसूण जे आपण वाटलेलं आहे, खोबरं, लसूण आणि मिरची जे आपण वाटलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटोला पण मस्त असं तेल सुटेपर्यंत मस्त असा गळून द्यायचा आणि शिजवून घ्यायचा, मस्त असा बारीक होईपर्यंत. एकदम असं त्याला बारीक बारीक व्हायला ठेवायचं, एकदम मस्त असा गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर टोमॅटो शिजण्यासाठी त्यामध्ये मग मी हळद आणि मीठ लगेच टाकून घेतलं, कारण मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजतो. म्हणून मीठ आणि हळद टाकून घेतलं त्यामध्ये, आणि टोमॅटो मस्त असं ते मसाला जो आहे तो शिजण्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर मग जे काय मसाले माझ्याकडे होते, लाल तिखट होतं, कलर येण्यासाठी थोडं चांगलं त्यामध्ये काश्मीरी लाल पावडर टाकलं, थोडासा गरम मसाला होता तो टाकला, आणि घरातला कांदा लसूण मसाला जो होता तो टाकला. बस, याच्या व्यतिरिक्त काही मसाले नव्हते. तर तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला असेल तर नक्की टाका, त्याने खूप छान आणखीन जास्त चांगली टेस्ट येते. त्यानंतर मग मसाला मस्त असा शिजवून घ्यायचा. जो आपला मसाला, टोमॅटो, कांदा वगैरे जे आहे हे सगळं मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि त्यामध्ये मग आपण जे वाटाणे हे केलेले आहेत ते वाटाणे घालून त्यांना पण मस्त असं परतून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये, की त्यांनाही खूप असं मीठ वगैरे लागून चांगली टेस्ट येते म्हणजे. तर त्यांना देखील खूप मस्त अशी टेस्ट येईल, म्हणून वाटाण्यांना मस्त असं त्यात टाकल्यानंतर शिजवायचं थोड्या वेळ, म्हणजे वाटाणे छानपैकी शिजले जातात. तर कोथिंबीर थोडीशी मी त्यामध्ये टाकली आणि थोडीशी ठेवून दिलेली, जेणेकरून नंतर वरून थोडीशी टाकण्यासाठी भात शिजल्यानंतर. त्यानंतर वाटाणे जे होते ते धुवून वगैरे ठेवलेले होते मस्त असे, तर वाटाणे त्यामध्ये घालून घेतले. आता वाटाणे पण मस्त असे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये. तर खूप छान अशी टेस्ट येते वाटाण्याशी हे करून घेतल्यानंतर. तर मला तेल थोडं कमी वाटत होतं, म्हणून मग मी थोडंसं तेल आणखीन घातलं त्यामध्ये, कारण मसाला खाली चिकटत होता आणि तेल एकदमच कमी वाटत होतं त्यामध्ये, कारण त्यात भात पण हे करायचा होता. त्यानंतर मग याच्यामध्ये
जे तांदूळ होते ते फक्त मी धुवून ठेवलेले, मी काही भिजवून वगैरे असे ठेवलेले नव्हते. तर फक्त असे धुवून ठेवलेले तांदूळ जे आहेत तेच मी यामध्ये घालून आणि भाताला शिजायला ठेवणार आहे. तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 2.5 पट पाणी घेतलं. तर असं तर 2 पटीने घेतात पाणी, पण मी 2.5 घेतलं कारण आमच्याकडे एकदम असं सुट्टा सुट्टा भात असतो तो जास्त आवडत नाही. थोडासा असा गिचगिचीत भात असतो तोच आवडतो. कारण की मग तो सुक्का सुक्का भात घरातल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना रुततो तो खाताना, आणि मला देखील रुततो. म्हणून मला पण असं एकदम सुट्टा सुट्टा नव्हताच पाहिजे, थोडासा ओलसर असा भात पाहिजे होता गिचगिचीत. म्हणून मग मी भातामध्ये 2.5 पट पाणी म्हणजे 2.5 वाटी पाणी घातलं, 2 वाटी नाही घालता. त्यानंतर मग ते मस्त असं मिक्स करून घेतलं. तांदूळ घातलेलं, वाटाणा तांदूळ वगैरे सगळं असं मस्त हलवून आणि मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये, तर मला त्यामध्ये गरम पाणी घालायचं होतं. तुम्हाला जर पॉसिबल झालं तर घाला, पण मी गडबडीच्या ह्याच्यामध्ये विसरून गेले होते की पाणी गरम करायचं आहे, म्हणून मी गरम पाणी नाही घातलं. थंडच पाणी घालून आणि शिजवून घेतलेला आहे भात. पण तरी देखील भात खूप टेस्टी झालेला. गरम पाणी घातलं तर लवकर शिजेल पण, आणि तो तुम्हाला मोकळा मोकळा मिळेल. आणि जर तुम्हाला एकदम सुटसुटीत भात हवा असेल तर तुम्ही 2च कप पाणी घाला, म्हणजे जेवढं तांदूळ घाल त्याच्या दुप्पट पाणी वापरा, म्हणजे भात तुमचा सुटसुटीत होईल. तर मला सुटसुटीत नव्हता पाहिजे म्हणून मी जास्त पाणी घातलेलं आहे. त्यानंतर मस्त असं फास्ट गॅस करूनच मस्त अशी उकळी काढून घ्यायची. 3-4 मिनटं मस्त असं फास्ट गॅसवरच भात हे करून घ्यायचा, शिजवून म्हणजे पाणी तेच उकळून घ्यायचं. आणि 4 मिनटं तरी कमीत कमी फास्ट गॅसवर उकळी आणायची पाण्याला, आणि पाणी थोडंसं आटवून घ्यायचं. एकदमच लगेच बारीक करून नाही ठेवायचं, म्हणजे मस्त असं तो शिजला जातो. तर मी भाताला उकळी यायला ठेवलं तोपर्यंत मी अगोदर जे कुरवडे वगैरे तळलेले होते पापड, तर मी नेहमी तळवून झाल्यानंतर जे आपल्याला डीमार्टमधून तांदळाच्या वगैरे पिशव्या मिळालेल्या असतात त्या मी घरात जपून ठेवते, आणि त्यांचा वापर मी असा करते. तर मग त्यानंतर मी हे याच्यामध्ये काढून ठेवले पिशवीमध्ये, आणि त्याला मस्त असं रबर लावून ठेवलं. तर भाताला देखील तोपर्यंत मस्त अशी उकळी आलेली आहे, मस्त असा भात उकळलेला आहे. भाताला पण मस्त उकळी आली. तर 3 ते 4 मिनटं मस्त असं मी भात उकळून घेणार आहे. तर कुरवडे वगैरे पापड पिशवीत घालून त्याला रबर लावून आणि ठेवून दिले. तर ते म्हणजे 2-3 दिवस जरी ठेवले ना तशा प्रकारे तरी ते मस्त असे राहतात, त्यांचं हे होत नाही, नरम पडत नाहीत. पिशवीमध्ये मस्त असे राहतात, कारण त्या पिशव्या पण जाड असतात, एकदम बारीक नसतात, पातळ नसतात, जाड असतात. म्हणून मी तांदूळ गहू किंवा काय राशन आणलं आणि डीमार्टमधून आलेली जी पिशवी असते तिला मी नेहमी अशीच जपून ठेवते. तर भाताला 4 मिनटं तसं शिजवल्यानंतर झाकण ठेवलं. तोपर्यंत मस्त असे भांडी वगैरे घासून घेतले भात शिजेपर्यंत, कारण मग लगेच जेवायला बसायला होईल मी विचार केला, आणि थंड होणार नाही, कारण आता सध्या थंडी अशी चालू आहे. तर यामध्ये गरम जेवण जेवलं तरच चांगलं वाटतं, थंडगार झालेलं जेवण जेवायची इच्छा होत नाही. त्यामुळे मग मी नेहमी अशीच करते, काहीतरी जे लास्टचा पदार्थ असतो तो ठेवते, आणि त्याच्यानंतर मी भांडी वगैरे तो शिजेपर्यंत भांडी किचन साफ करणं वगैरे सगळं आवरून घेते. तर मस्त असे भांडी वगैरे घासून घेतले. भांडी घासून झाल्यानंतर किचन वगैरे पण मस्त असं स्वच्छ करून घेतलं, भांडी लावून दिले, आणि तोपर्यंत माझं काम हे आवरेपर्यंत माझा भात बरोबर तोपर्यंत शिजवून झालेला होता. तर त्यानंतर मग जेवणाची तयारी करायची होती. तर बघा, तुम्हाला जर मी बनवलेला भात आवडला असेल तर नक्की बनवून बघा, आणि आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा की कसा बनलेला होता. तर एक सांगायचं राहिलं, जेव्हा आपण पाणी घालतो आणि भात शिजण्यासाठी ठेवतो उकळायला, तेव्हा आपण एकदा मीठ नक्की चेक करा. जर मीठ कमी असेल तर भाताची टेस्ट एवढी चांगल्या प्रकारे येत नाही, म्हणून तेव्हा नक्की चेक करा. मीठ जर कमी असेल तर आपण तेव्हाच टाकलं तर ते मीठ सगळ्या भाताला लागतं. नाहीतर मग भात बनल्यानंतर कमी असेल आणि वरून मीठ टाकलं तर मग ते सगळ्या भाताला नीट लागत नाही, एकीकडे जास्त एकीकडे कमी असं होऊन जातं. म्हणून नक्की तेव्हा मीठ चेक करा आणि मग हे करा. तर मस्त असं किचन वगैरे पुसून घेतलं. तोपर्यंत भाजी आणि भात माझं झालेलं, म्हणजे भाताचा गॅस बंद केला, त्याच्यावर भाताचा गॅस बंद करून त्यावर मग मी तवा ठेवला जो आहे तो, आणि बघा मस्त असा भात बनवून झालेला आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.